गाइस, मी नंदिनी. आज बनवत आहोत आपण अंडा बिर्याणी. तर हे अंडे उबाळून त्याची छिलटे काढून त्याला हळद मीठ तिखट लावून मी त्याला ठेवले. आता इकडे तेल मांडली, याला अंड्याला फ्राय करू. तेल गरम होतपर्यंत मी सांगते तुम्हाला. या प्रकारे आज मी दुकानात गेली नाही, तर आज आम्ही राईस बनवलं होतं, पण मग कॅन्सल झालं. दुकानात जाणं, आमच्या घरी चायची दुकान आहे, तर दुकानात जाणं कॅन्सल झालं. तर त्यातले हे आज बनवलेले राईस. मग ह्या राईसचा काय करायचं, तर अंडा बिर्याणी बनव. तर त्यासाठी लागणार हे राईस. तुम्ही कोणतेही बासमती वगैरे घेऊ शकता. हे आमच्या दुकानाचे हॉटेलचे राईस आहेत. तर मग इकडे तेजपत्ता, दोन तीन लवंग, 2-3 काळ्या मिरच्या, तीळ, मेथी, कस्तुरी मेथी आणि ते दाणे पण आहेत, इलायची, धनिया आणि जिरा. बस, जास्त मसाले घालत नाही मी, एवढ्याच मसाल्याने बनवते. आणि इथं वाटाणे हे मसाले वगैरे वाटलेले आहेत. याच्यामध्ये सांबार, दही हे सगळं पिसून घेतलेलं आहे. कांदा, टमाटर सगळं काही जे आपल्याला जे बी वाटणं लागते ते, टमाटर, अद्रक, लसूण वगैरे सगळं. तर बघा, तेल आता आपला गरम झाला. अंडे घालून घेऊ त्याच्यात सगळे. तर या प्रकारे सगळे अंडे टाकले. आता बघा, अंडे कसे बारीक हे होतात, धीरे धीरे करून. तर अंड्याले हाफ फ्राय केले. तर आता इकडे याच्यात तेल घालू आणि दम बिर्याणीसाठी सुरुवात करू. 5-6 तिल्ल्या मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की तेजपत्ता घालू. सगळं जिरा वगैरे घालून घेऊ. जिरा वगैरे झाला, थोडे प्याजचे पत्ते सुद्धा घालून छान मिक्स करून शिजू देऊ. दही वगैरे इथं सगळंच घातलेलं आहे. आपला बिर्याणीचा जो बी साहित्य, अद्रक, लसूण हे ते छान याला शिजू देऊ. आता घालू हळद, तिखट, चवीनुसार जेवढं लागते तेवढं, नमक. मी हिरोती आणि तिखट 2-2 चम्मच घातला आणि हळदी अर्धा चम्मच. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घालू शकता. ते सुद्धा याच्यात छान शिजू देऊ. बाकी सगळं याच्यात धनिया वगैरे, धने पावडर वगैरे, धने वगैरे झाले आहेत, तर काही धने पावडर टाकत नाही आपण. थोडासा काळा मसाला, गरम मसाला म्हणतात त्याला, तो. आणि हा थोडासा बिर्याणी मसाला, जास्त नाही, थोडंसं 5 रुपयेवाला, 10 रुपयेवाला पाकिट बिर्याणी मसाला घालून छान मिक्स करून घेऊ. तर आता याच्यात आपण थोडं शिजू द्यासाठी वाटलेवाल्याचं पाणी घालू. छान शिजू देऊ थोडा वेळ. बघा, असं शिजू द्यायचं मस्तपैकी. पण अजून छान शिजला नाही, अजून थोडा वेळ शिजू देऊ फुल पॉवरवर. तर बघा, आपली ग्रेव्ही तयार आहे. तर हे दुकानातले थोडीशी चिकन वाचली होती कालची, आणि हे फ्रायवाले आणि हे अंडे, हे सगळे इथं मिक्स करून घेऊ. 2 मिनटं याला शिजू देऊ, अंडे आणि सगळ्यांना मसाल्यामध्ये. सगळे घालून 2 मिनटं, अंडे सगळे घालून मिक्स करून घेतले. आता 1 मिनटं शिजू देऊ अंड्यामध्ये. तो सगळा मसाला अंड्यामध्ये गेला पाहिजे. तर हे आपली अंडा तयार आहे, बिर्याणीचा मटेरियल. आता आपण दम करायसाठी थोडी काढून ठेवू आणि ह्याच भांड्यामध्ये दम करू, कुकरमध्ये. बघा गाईज, मी घरगुती पद्धतीने करत आहे. तर माझ्याकडे केवढा सुद्धा नाही आहे, पण दुकानात आहे आणि आमच्या वस्तीमध्ये काही मिळत नाही, त्यामुळे मी याच्यात केवढा घातली नाही आहे. तुम्हाला वाटलं तर घालू शकता. तर बघा, इथं मी कांदा घालत आहे. इथं मी हिरवा कांदा घालत आहे. तुम्ही असेल तर वला कांदा चांगला फ्राय करून घालू शकता, पण मी आता हिरव्याच कांद्याची बनवत आहे. आणि 1 लेयर टाकली आहे, तर मी दुसरी लेयर घालत आहे.
तर याच्यानंतर ते घातल्यावर तर आपण थोडी अजून भाजी घालून घेऊ. तर बघा ह्या प्रकारे आपण लेअर घालून घेऊ. कलर असेल तर थोडं कलर घालू शकता तुम्ही कलरसाठी. माझ्याकडे आहे तर हे दुसरी लेअर आहे. आता थोडंसं अजून भात घालून घेऊ. या प्रकारे पसरवून घेऊ. गॅस चालूच आहे माझी. हां आता त्यामध्ये थोडासा कलर घालू. असं भोवताल घालू. आता कसा कलर घातला तुम्हाला वाटला तर कलरवर तूप असेल तुमच्याकडे तर तूप घालू शकता किंवा तेल सुद्धा. तर आता याच्यावर हिरवा कांदा एक प्रोसिजर आणि धनिया बघा. अजून एक का हे सगळं घालून घेऊ आपण. कलरवर मी तूप न तेल सुद्धा नाही घालत. सगळं स्लाईड टाकल्यानंतर तुमच्याकडे लिंबू असेल तर थोडंसं असा पिरून घ्यायचा सगळं लिंबू. आणि आता याला आपण दम करायसाठी ठेवून देऊ. दम करू. कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कमीत कमी 10-20 मिनटं कमी आचवर होऊ देऊ. तर बघा मिनी कुकर दम व्हायसाठी बंद करून ठेवलेले आहे. आता याला दम होऊ देऊ. घडीमध्ये पाहून 10 मिनटं दम होऊ देऊ. तर 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण खोलून बघू बिर्याणीचा हाल. तर बघा आता आपण बिर्याणी खोललेली. तर आपली बिर्याणी रेडी आहे बघा. आता तर बघा गाईज आपली बिर्याणी रेडी आहे. तर बघा मार्केटपेक्षा सुंदर बिर्याणी झालेली आहे. कसली ती पहा. आणि बिना केवड्याने पण बिर्याणीची स्मेल येत आहे पुऱ्या घरभर बघा. एक नंबर स्वादिष्ट बघा.